कोणत्याही प्रकारचा डाय किंवा मग केमिकलचा वापर न करता मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही होममेड डाय रेडी केला आणि केसांवरती वापरायला सुरुवात केली, तर त्यानंतर तुम्हाला मार्केटमधील केमिकल असलेला डाय असू द्या किंवा मग केमिकल असलेली मेहंदी असू द्या, काहीही वापरण्याची अजिबात गरज लागणार नाही. आणि जेव्हा मी सांगितलेला डाय तुम्ही घरी बनवाल, तेव्हा तुमचा देखील विश्वास बसणार नाही की कोणतीही नैसर्गिक गोष्ट आपल्या केसांवरती इतक्या छान प्रकारे काम करू शकते. पण हे अगदी 100% खरं आहे आणि मला देखील पहिल्यांदा अजिबात विश्वास बसत नव्हता की नैसर्गिक गोष्टींचा वापर करून आपण आपले केस काळे करू शकतो. पण जेव्हापासून हा डाय मी माझ्या केसांवरती वापरायला सुरुवात केली, तेव्हापासून माझी प्री मॅच्युअर ग्रे हेअरची आणि पांढऱ्या केसांची समस्या हळूहळू कमी झाली. जर तुम्हाला देखील असेच रिझल्ट हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी सांगितलेली रेमेडी स्टेप बाय स्टेप फॉलो करा. चला तर मग आपली रेमेडी बनवायला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक भांडं घ्यायचंय. तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल त्याचा वापर तुम्ही इथं करू शकता. आणि बघा, जर तुमच्याकडे लोखंडाचं भांडं असेल ना, तर त्याचा वापर नक्की करा. आणि त्यानंतर पहिला आणि महत्त्वाचा असा घटक आपण इथं घेणार आहोत आणि ते म्हणजे मेथीदाणे. कारण बघा, मेथीदाणे हे आपल्या केसांच्या प्रत्येक समस्येवरती एखाद्या वरदानासारखं काम करतात. म्हणजेच काय, जर तुम्हाला केस गळतीची समस्या असेल किंवा मग तुमच्या केसांमध्ये कोंड्याची वगैरे समस्या तुम्हाला जाणवत असेल ना, तर तुम्ही मेथीदाण्यांचा वापर नक्की करा. कारण यामुळे केसांच्या बऱ्याच समस्या कमी होण्यासाठी मदत होते. कारण मेथीदाण्यामध्ये प्रोटीन, निकोटिक ॲसिड आणि सोबतच लिसेथिन नावाचे घटक असतात आणि यामुळे आपल्या केसांची मुळं घट्ट होतात आणि त्यासोबतच केस गळती देखील हळूहळू कमी होण्यासाठी मदत होत असते. इथे तुम्ही बघू शकता, साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढ्या मेथीदाण्यांचा वापर इथं मी केलेला आहे. आणि तुम्हाला डाय किती प्रमाणावरती बनवायचा आहे याच्यानुसार तुम्ही मेथीदाण्यांचं प्रमाण इथं कमी किंवा मग जास्त देखील नक्कीच करू शकता. फक्त तुम्हाला काय करायचंय, मी सांगितलेले जे काही घटक आहेत ते सगळे घटक आपल्या या रेमेडीमध्ये वापरायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या केसांवरती अगदी 100% फायदा भेटेल. इथं तुम्ही बघू शकता, आपले मेथीदाणे व्यवस्थित असे भाजायला सुरुवात झाली आहे आणि मी सगळे काही मेथीदाणे अगदी हाय फ्लेमवरती भाजून घेणार आहे. आणि जेव्हा मेथीदाणे पूर्णपणे भाजले जातील तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आहे. बघा, आपल्या मेथीदाण्यांचा कलर देखील हळूहळू चेंज झालाय आणि मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला ही रेमेडी बनवायची आहे आणि त्यासाठी आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, इथे मेथीदाणे पूर्णपणे भाजून झालेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला दुसरा आणि महत्त्वाचा असा घटक याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि ती म्हणजे चहापत्ती. आणि तुम्ही इथं पाहू शकता, साधारणतः 1 चमचा एवढ्या चहापत्तीचा वापर मी केलेला आहे. आणि तुम्ही इथे कोणत्याही ब्रँडची चहापत्ती घेतली तरी देखील चालेल. असं नाही की मी तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर ब्रँडचं नाव वगैरे सांगेल. बघा, चहापत्ती ॲड केल्याच्या नंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मीडियम करायची आहे किंवा मग लो करा. आणि चहापत्ती ॲड केल्याच्या नंतर आपल्याला हे जे काही मिश्रण आहे ते सतत हलवायचं आहे, जेणेकरून काय होईल, हे व्यवस्थित असं गरम होईल आणि व्यवस्थित असं भाजलं जाईल. बघा, तुम्ही इथं बघू शकता, चहापत्ती आणि सोबतच मेथीदाण्यांचा कलर किती जास्त डार्क झालाय. आणि त्यानंतर याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट ॲड करायची आहे, ती कोणती हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठं कुठंपर्यंत पोहोचत आहेत. आणि त्यासोबतच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आता बघा, दोन्ही गोष्टी भाजून झाल्याच्या नंतर तिसरा आणि महत्त्वाचा असा घटक याच्यामध्ये मी ॲड करणार आहे आणि ती म्हणजे कलौंजी. बऱ्याच ठिकाणी याला नायजेला सीड्स असं देखील म्हणतात. तुमच्या भागामध्ये याला नक्की काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगायला मात्र अजिबात विसरू नका. बघा, कलौंजी म्हणजेच नायजेला सीड्स ॲड केल्यानंतर आपल्याला आणखी 2 मिनिटांसाठी हे सगळे काही घटक व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. आणि बघा, कलौंजीमध्ये भरपूर सारे अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे जर तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्या असेल किंवा मग तुमच्या केसांमध्ये तुम्हाला प्री मॅच्युअर ग्रे हेअरची समस्या असेल, तर या सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते. तुम्ही कलौंजीचं तेल बनवून देखील तुमच्या केसांवरती नक्कीच वापरू शकता, कारण यामुळे देखील तुमच्या पांढऱ्या केसांची समस्या हळूहळू कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. आता बघा, सगळ्या काही गोष्टी अगदी काळ्या रंगावरती भाजून झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा एवढे फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस देखील ॲड करायचं आहे. कारण बघा, जवसामुळे काय होतं, आपले केस नैसर्गिक पद्धतीने मॉइश्चराईज राहण्यासाठी मदत होते. आणि त्यासोबतच जर तुमचे केस खूप जास्त ड्राय असतील, फ्रिझी असतील आणि तुम्हाला स्प्लिट एंडची वगैरे समस्या असेल, तर या सगळ्या काही समस्या कमी होण्यासाठी मदत होते. आणि इथं तुम्ही बघू शकता, जवस ॲड केल्याच्या नंतर ते उडायला सुरुवात होते. आणि जर तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही
याच्यावरती एखादं झाकण देखील नक्कीच ठेवू शकता. पण इथे मला तुम्हाला दाखवायचं आहे, त्यामुळे मी याच्यावरती झाकण वगैरे अजिबात ठेवलेलं नाहीये. तर ते असंच भाजून घेणार आहे. बघा, सगळ्या काही गोष्टी अगदी पूर्णपणे काळ्या होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पुढे मी तुम्हाला सांगणार आहे यापासून डाय कसा बनवायचा. त्यासाठी व्हिडिओ स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि बघा, बऱ्याच वेळा मला कमेंट्स येतात की ताई तुम्ही थोडंसं कमी बोलत जा. तर बघा, बोलणं देखील तेवढंच गरजेचं आहे, कारण नंतर मला खूप साऱ्या कमेंट्स येतात आणि प्रत्येक कमेंट्सचं आन्सर देणं मला पॉसिबल नसतं. त्यामुळे मी काय करते, आपल्या व्हिडिओमध्ये जेवढ्या काही गोष्टी क्लिअर करता येईल तेवढ्या क्लिअर करत असते. त्यामुळे थोडंसं समजून घ्या. बघा, इथे तुम्ही बघू शकता, आता सगळ्या काही गोष्टी आपल्या व्यवस्थित अशा भाजून झालेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय, गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्णपणे काळ्या होईपर्यंतच भाजून घ्यायचेत. आणि बघा, गॅस बंद केल्यानंतर या सगळ्या काही गोष्टी थंड करून घ्या आणि त्यानंतर एका सेपरेट बाउलमध्ये काढून घ्या. आणि बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला फाईन अशी याची पावडर बनवून घ्यायची. आणि बघा, पावडर बनवण्याची जी काही छोटीशी क्लिप होती ती शूट करायचं माझ्याकडून विसरून गेलं आणि त्यामुळे इथे मी तुम्हाला डायरेक्ट पावडरच दाखवत आहे. आणि तुम्ही बघू शकता आपल्या पावडरचा कलर किती जास्त डार्क आलाय. आणि जर तुम्हाला तुमचे केस तात्पुरत्या स्वरूपावरती काळे करायचे असतील तर ही पावडर तुम्ही अशी देखील तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. पण जर का तुम्हाला तुमचे केस कायमस्वरूपीचे काळे करायचे असतील तर पुढे सांगितलेली पद्धत तुम्ही नक्कीच फॉलो करा. यासाठी तुम्हाला काय करायचंय, जेवढ्या प्रमाणावरती तुम्हाला डाय बनवायचं असेल तेवढ्या प्रमाणावरती पावडर एका सेपरेट बाउलमध्ये काढून घ्या. आणि तुम्ही इथं बघू शकता, मी फक्त 1 चमचा एवढीच पावडर बाउलमध्ये ऍड केली आहे, कारण मला पांढऱ्या केसांची वगैरे समस्या अजिबात जाणवत नाही. पण तुम्हाला जर जास्त प्रमाणावरती डाय बनवायचं असेल तर तुम्ही 2 चमचे किंवा मग 3 चमचे एवढी पावडर देखील नक्कीच घेऊ शकता. आणि त्यानंतर आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढं कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल याच्यामध्ये ऍड करायचं आहे. कारण बघा, हा डाय फक्त तुमचे केसच काळे करणार नाही, तर तुमच्या टक्कल पडलेल्या जागेवरती देखील छोटे छोटे बेबी हेअर्स उगवायला मदत करणार आहे. आणि कॅस्टर ऑइल जेव्हा आपण केसांवरती अप्लाय करतो तेव्हा खरंच टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवण्यासाठी मदत होत असते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कॅस्टर ऑइल तुम्हाला डायरेक्टली तुमच्या केसांवरती वगैरे अजिबात अप्लाय करायचं नाहीये, कारण कॅस्टर ऑइल हे थिक असतं. तुम्हाला काय करायचंय, कोणत्याही डायमध्ये किंवा मग दुसऱ्या तेलामध्ये कॅस्टर ऑइल ऍड करायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचं. बघा, तुम्ही इथं बघू शकता, साधारणतः 1 चमचा एवढं कॅस्टर ऑइल मी या डायमध्ये ऍड केलेलं आहे आणि त्यानंतर डाय अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्या. जर तुम्हाला डाय थोडासा थिक वाटत असेल तर आणखी थोड्याशा प्रमाणावरती तेलाचा वापर तुम्ही इथं नक्कीच करू शकता. बघा, मला देखील हा डाय थोडासा थिक वाटतोय आणि याला थोडंसं पातळ बनवण्यासाठी मी साधारणतः 1 चमचा एवढं ऑलिव्ह ऑइल देखील याच्यामध्ये ऍड करणार आहे. आणि जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल नसेल किंवा मग तुम्हाला ऑलिव्ह ऑइलचा वापर करायचा नसेल तर त्याच्या जागेवरती तुम्ही कोकोनट ऑइल म्हणजेच नारळाच्या तेलाचा वापर देखील नक्कीच करू शकता. बघा, तुम्ही इथं बघू शकता, साधारणतः 1 चमचा एवढं ऑलिव्ह ऑइल देखील मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा सगळा काही डाय व्यवस्थित असा मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला दिसत असेल, ज्याप्रमाणे आपल्याला मार्केटमधील डाय भेटतो त्याचप्रमाणे आपला नैसर्गिक असा डाय इथं रेडी झालाय. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वगैरे वापर अजिबात केलेला नाहीये. आणि मी तुम्हाला असं देखील सांगणार नाही की हा डाय अप्लाय केल्यानंतर एकाच वापरामध्ये तुमच्या पांढऱ्या केसांची समस्या कमी होईल, तर असं अजिबात होणार नाही. जर तुम्ही हा डाय सलग 2 ते 3 महिना तुमच्या केसांवरती वापरून बघितला तर पांढऱ्या केसांची समस्या हळूहळू कमी होईल आणि जे काही पांढरे केस उगवणार आहेत ना, ते देखील पुन्हा पांढरे न उगवता काळे उगवण्यासाठी सुरुवात होईल. चला तर मग आता डाय रेडी झालाय, हा केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचा हे पाहूया. बघा, डाय अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्हाला केसांमधील गुंता काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्या जाणवत असेल त्या ठिकाणी तुम्हाला या डायचा वापर करायचा आहे. मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की संपूर्ण केसांवरती डाय अप्लाय करा. अप्लाय केल्याच्या नंतर कमीत कमी अर्धा तास किंवा मग 1 तास डाय केसांवरती तसाच राहू द्या आणि 1 तासानंतर तुम्हाला अगदी साध्या पाण्याने हेअर वॉश करायचा आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही डायचा वापर केलाय त्या दिवशी शॅम्पूचा वापर अजिबात करू नका, तर त्या दिवशी तुम्हाला केसांवरती तेल अप्लाय करायचे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पूने हेअर वॉश करू शकता. चला तर मग आठवड्यातून फक्त 1 वेळा सलग 2 ते 3 महिना तुम्ही देखील आपल्या या डायचा वापर नक्की करा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.